आणि त्याचा वापर करून इथे मात्र फलंदाजी करणं गरजेचे आहे। ऑन साइडला दोन्ही क्षेत्ररक्षक, एक मिड विकेटला ठेवला गेलाय, एक काउ कॉर्नर मध्ये आहे आणि पुन्हा एकदा विवेक राऊंड द विकेट। ओहो, यावेळेस देखील बॅटशी खडा, विकेट कीपरनं झेल पकडलाय। पहिला धक्का, फर्स्ट विकेट डाऊन, पहिला मोठा धक्का विजयच्या स्वरूपामध्ये सरळ आंबे संघाला लागतोय। हा पहिला धक्का, फलंदाज बाद। अगदी काल आपण खेळ पाहिलेला आहे या मैदानावरती आणि त्याचमुळे जेव्हा जेव्हा पहिल्या दिवसामध्ये खेळ होतो तेव्हा तेव्हा मात्र काही जे संघ असतात ते थोडंसं अभ्यास करून येत असतात, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर अगदी गुडलँड स्पॉटवरती चेंडू पिचिंग झाला आणि चांगला बाउन्स मिळाला, खांद्याचा वापर चांगला केला आणि विवेकच्या खात्यामध्ये पहिली विकेट। आणि हे पहिल्या गोलंदाजाचं कार्य असतंच, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही एकतर इकॉनॉमिकल गोलंदाजी करा किंवा तुम्ही पहिले स्टार्टिंगचे जे फलंदाज आहेत ते तुम्हाला बाद करावे लागतात आणि त्यामध्ये यशस्वी झालाय विवेक। सरळ आंबे संघाला पहिला धक्का लागला विजयच्या स्वरूपामध्ये। आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 सोनू, वन डाऊनच्या पोझिशन वरती। ही पोझिशन सर्वात महत्वाची, या पोझिशन वरती आपण पाहिलं असेल भरपूर चांगले चांगले खेळाडू या पोझिशन वरती मात्र आपण पाहिले असतील। यावेळेस काय घडलं आणि काय बिघडलं तर पंचांचा सिग्नल बायच्या रूपाने सिंगल येईल, बाय हा इशारा पंचांकडनं येतोय आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल धावा झालेला आहेत 2। पहा, बॅटच्या स्वरूपामध्ये सुयोगच्या बॅटमधनं पहिली सिंगल आली आणि त्याच्यानंतर अगदी मात्र आता स्ट्रायकर एंडकडे फलंदाजांना धावा काढणं गरजेचे आहे। बॅटच्या स्वरूपामध्ये देखील धावा काढावा लागतील। विवेक, फुल लेनचा चेंडू आणि यावेळेस देखील फलंदाज निघून चाललाय। यस, OUT, बॅट्समन आउट होतोय। सोनू बॅक टू द डग आउट, दुसरा धक्का, फलंदाज बाद। पहिल्याच ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी आपण विवेककडनं पाहिलेली आहे। सगळ्यात महत्वाचं इकॉनॉमिकल गोलंदाजी तर राहिली, परंतु त्याच्यामध्ये 2 महत्वाचे मोहरे टिपलेत आणि ते मोहरे मात्र महत्वाचे होते। सगळ्यात महत्वाचे खेळाडू स्टार्टिंगचे फलंदाज असतात आणि ते मात्र बाद करण्यामध्ये विवेकला यश मिळालंय। लाजवाब गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये। सिच्युएशन पाहायला गेली या मॅचची, बॅटिंग करत असताना सरळ आंबे संघ सध्या तरी अडचणीमध्ये आहे। धावा झाला 2 आणि त्याच्यावरती 2 फलंदाज बाद झालेत। आणि जेव्हा जेव्हा असं स्कोर कार्ड असतं तेव्हा तेव्हा पाहणाऱ्यांना असं वाटतं की क्रिकेट नाही, इथे फुटबॉल चालू आहे की काय, पाहूयात। परंतु सुयोग अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे। कॅप्टनचे आपण पाहिले गेले तर जो अपोजिट टीमचा कॅप्टन आहे, जी टीम फिल्डिंग करताय, शिवशक्ती तू ते बसिंग, त्या कॅप्टनने देखील म्हणालं होतं की सगळ्यात महत्वाचं यांच्या या टीम मध्ये मात्र 4-5 फलंदाज आहेत, त्याच्यामध्ये सुयोगचं नाव त्याने आवर्जून घेतलं होतं, म्हणजे त्याच्यावरती आता जबाबदारी या मॅचची वाढलेली आहे। 4 ओव्हरचा सामना आहे आणि त्याचमुळे थोडंसं थांबून देखील खेळावं लागेल, थोडंसं तुम्हाला टेम्परामार देखील दाखवावं लागेल या मॅच मध्ये। सेकंड ओव्हर, धीरज हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय। यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटनं त्याचा अटॅक पाहायला भेटतोय गोलंदाजीमध्ये। सुयोगच्या बॅटमधनं ऑन साइडला अगदी मात्र स्क्वेअर लेगला खेळून काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक, हो तिकडे काय झालं, तिकडे क्षेत्ररक्षण अतिशय खराब, बॅकअप चांगलं राहिलंय। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत पळत गेला होता आणि त्यानंतर पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट, संधी मिळाली, संधीचं सोनं होणं गरजेचं होतं आणि आता पाहता पाहता धावून पळून धावा यशस्वीरित्या केल्या गेल्यात। या चेंडूवरती 3 धावसंख्येच्या मदतीनं टोटल धावा झालेल्या आहेत 5। षटक क्रमांक आहे दुसरं आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये आता ज्या पहिले ओव्हर जी टाकलेली होती विवेकनं त्याची देखील भर काढावी लागेल, म्हणजे तुम्हाला थोडंसं इथून हवा तशा धावा या ओव्हरमध्ये येणं गरजेचे असणार आहेत। सरळ आंबे विपक्षात, शिवशक्ती तू ते बसिंग, ही फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते। शॉर्ट लेनचा हा बॉल होता, शॉर्ट पुल करायचं होतं, कदाचित इथे कनेक्शन होणं गरजेचं होतं। यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क करू दिले नाहीत। अजून एक चांगला चेंडू, अगदी विकेट देखील चांगली आहे, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत कॉन्क्रीटची विकेट आहे आणि अगदी जेवढे चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडलेत आतापर्यंत तेवढे चेंडूंना मात्र बाउन्स घेतलाय, उसळी घेतलेली आहे आणि त्याचमुळे गोलंदाजाचं वर्चस्व दिसतंय। पाकफूट वरती जाऊन कट करायचं होतं, म्हणून इथे आम्हाला सातत्यानं म्हणावं लागतं
मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे असणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं थोडंसं फुटवर्कचा अभाव जाणवलाय. फलंदाज थोडासा मात्र स्ट्रगल करतोय. आकाश मिडल ऑर्डरचा बॅटर आहे, जबाबदारी त्याच्यावरती देखील वाढलेली आहे, कारण स्टार्टिंगचे फलंदाज सस्त्यामध्ये बाद झालेले आहेत आणि इथे जबाबदारीने खेळ आता दाखवावा लागणार आहे. अजून एक तेज दरार बाउन्सर, परंतु यावेळेस फिरोज शेख सरांचा इशारा आलाय, 1 फॉर दी ओव्हर आणि व्हाईट बॉलचा इशारा ग्वाही देखील दिलेली आहे आणि एक्स्ट्राची धाव देखील खर्च केलेली आहे गोलंदाजानं. टोटल धावा झालेल्या आहेत 6. भरपूर चांगला सामना आपण अनुभवत आहोत. 2 तुल्यबल संघ सध्याच्या घडीला मात्र इथून 2 हात करतायत दोन्ही संघांच्या समोर. यावेळेस देखील बाउन्सरचा वापर आणि इथे आपण पाहत आहोत चांगला चेंडू आहे. यावेळेस आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं फलंदाजाने, परंतु यावेळेस चांगला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. जितके चेंडू तुम्ही ठेवाल तितकंच तुम्ही बचवले जाल आणि तितकेच मोठ्या फटक्यांपासून मात्र फलंदाजांना वंचित ठेवलं जाईल. हीच कार्य मात्र सध्या तरी धीरज हा गोलंदाज करतोय. मिस टायमिंग आहे हवेमध्ये चेंडू. अगदी आपण पाहत आहोत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय, बॉडी बॅलन्स गमावलाय आणि त्याचमुळे आता झेल ड्रॉप झालाय आणि आता प्रयत्न चालवला गेला तिसऱ्या धावसंख्येचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगले तालमेल, चांगले कॉलिंग, जस्ट नो वेट. या 3 गोष्टींचा, या 3 शब्दांचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं कॉलिंग झालंय. इथे सुयोगला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक देखील मिळाली आणि टोटल धावा देखील या चेंडूवरती 3 मिळाल्यात, कारण झेल सोडला आणि परिणाम स्वरूपी धीरजला या चेंडूवरती 3 धावा खर्च कराव्या लागल्यात. टोटल धावा 9 ऑन बोर्ड, 9 धावा. दुर्वर ठेवण्याचा प्रयत्न, कारण समोर सुयोग होता. आता इथे एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, जास्तचा बाहेर राहिलाय आणि पंचांना मात्र सिग्नल दिलाय व्हाईट +1, कारण चेंडू घोषांकित एरियाकडे देखील गेलेला आहे आणि त्याचमुळे आता एक्स्ट्राच्या 2 धावा मिळत आहेत. टोटल धावा झालेल्या आहेत 11, 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावधी. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत आहेत, विकेट देखील गेलेली नाहीत, म्हणजेच आता सरळ आंबे संघ देखील चांगला कमबॅक करतोय. कमी गती होती परंतु लेग पिक केली आणि पंचांचा आता सिग्नल येईल. चेंडू सीमा पार चाललाय, कव्हर स्वीपरला ठोकलाय. एक उत्तुंग दर्जेदार दणदणीत खणखणीत चौकार. लाजवाब स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती अगदी आपल्याला पाहायला भेटेल. बॅकफुटवरती गेले, वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर आपण पाहता टप्पा पडल्यानंतर चांगली लेंथ पिक केली आणि कव्हर स्वीपरला ठोकलाय हा दणदणीत चौकार. भरपूर चांगलं नीट अँड क्लीन आपण टेलिकास्ट देखील पाहत आहोत hemantenniscricket.in च्या माध्यमातून. घर बसल्यास अगदी प्रेक्षक राजे देखील भरपूर जोडले गेलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवशक्ती स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक सध्या तरी आपल्याला अनुभवायला भेटतंय. आता इथे झालेला आहेत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा जोडल्या गेल्यात 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 होत्या आणि त्याला आता चांगला आकार दिला गेलाय. या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विकेट मिळालेली नाही धीरजला, म्हणजेच आता चांगल्या स्थितीमध्ये आहे सरळ आंबे संघ. उर्वरित 12 बॉल मध्ये तुम्ही इथून 20 ते 25 धावा जरी काढल्या तरी देखील मोठे टार्गेट सेट होऊ शकतं आणि आता तोच प्रयत्न इथून मात्र या 2 फलंदाजांचा चालवला जाईल. पाहूयात, साथ निभावावी लागेल यावेळेस आकाशला, कारण विजय चांगली बॅटिंग करतोय. ओहो, यावेळेस बाल बसवले गेलेत. अगदी लेग स्ट्रिकच्या थोडासा बाहेर चेंडू राहिलाय. ऑन साइडला अगदी खेचून मारायचा होता हा फटका. थोडासा टप्पा पडल्यानंतर जेव्हा बॅट्समन मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा बाहेर निघत होता आणि त्याचमुळे हा चेंडू मात्र भरपूर चांगला पाहायला भेटलाय. गोलंदाज आहे विशाल, सॉरी मनीष हा गोलंदाज 3ऱ्या ओव्हरमध्ये आहे. फुल टॉस अगदी सरळ रेषेमध्ये ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट फटका आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चिकी सिंगल या चेंडूवरती मिळते, कारण इथे स्ट्राईक जास्तीत जास्त सुयोगवरती जबाबदारी द्यावी लागेल, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये अगदी आपण पाहत आहोत पोटेन्शियल भरपूर आहे, शक्ती भरपूर आहे, ताकद भरपूर आहे आणि तीच इथे दाखवणं गरजेचं असणार आहे सरळ आंबे संघासाठी. पाहूयात, मनीष अगदी स्लॉट मध्ये चेंडू घेतला गेलाय. यावेळेस मिड विकेटला टार्गेट केलाय. मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमा पार. येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. हे पहा, पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. अगदी स्लॉट मध्ये घेतला गेला. ऑन साइडला काय टार्गेट केलंय
आणि अगदी मात्र इथून आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता, परंतु तो बनलाय प्रेक्षक आणि चेंडू सीमा पार गेलाय. मिड विकेटला आलाय उत्तुंग षटकार. या षटकाराची नितांत गरज होती आणि सध्या तरी सुयोग मात्र रंगामध्ये फलंदाजी करतोय. 22 धावा. पुन्हा एकदा ओहो, इथे नशिबाची साथ क्षेत्ररक्षण करणारा टीमला मिळतंय. ज्या विजेच्या तारा आहेत त्यांनी त्याच्यावरती चेंडू आदळलाय. कदाचित हा देखील षटकार पाहायला मिळाला असता, कारण उंची देखील चांगली होती आणि लांबी देखील मिळाली असती, परंतु पहा नशिबाची साथ देखील हवी असते क्रिकेटमध्ये, हे आपल्याला सिद्ध होताना पाहायला भेटतंय. चिकी सिंगल आली. धावा झाल्या टोटल 23. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहत आहोत का कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. चिकी सिंगल झाली आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र चालला आणि पंचांचा सिग्नल आलाय. 4 धाव संख्येचा या इनिंगचा आला हा दुसरा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहिलं इथे चेंडू सहजरित्या अडवणं गरजेचं होता आणि हे पहा आता क्षेत्ररक्षक इथे पूर्ण प्रयत्न करत होता, परंतु त्याला हुलकवणी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. दूरवरन हा चेंडू मात्र ठेवला गेला. अगदी लेंथ अँड लाईन खेचलेली होती, थोडासा मागे टप्पा घेतला आणि अवे फ्रॉम दी बॉडी बॉल राहिलाय. त्याचमुळे चांगला चेंडू पाहायला भेटतो. आता 3 ओव्हरचा खेळ झालाय. या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर 12 धावा आलेल्या आहेत आणि टोटल धावसंख्या झालेली आहे 27. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी देखील आपण इन्व्हाइट करूयात. नडगाव विपक्षात टेंबरे या दोन संघा दरम्यान आपण दुसरी लढत पाहायला भेटेल आजच्या दिवसाची. तर त्याचमुळे जर आपण आला असाल तर येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय हे लक्षात घ्या. नडगाव आणि टेंबरे संघ. डेट ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज, परंतु पहिला चेंडू अगदी इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी झाली. आता कलेक्ट करणं गरजेचं होतं. गोलंदाजानं थोडस चुकी केलेली आहे. प्रथमेश हा गोलंदाज आपल्याला चौथ्या ओव्हर मध्ये पाहायला भेटतोय. अगदी स्लॉग ओव्हर, जिथे डेट ओव्हर आपल्याला हाणामारीची पाहायला भेटणार आहे, त्याच ओव्हर मध्ये आपण पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेताना पाहिल्यात. सुयोगच्या बॅटमधनं चांगल्या धावा आलेल्या आहेत या मॅच मध्ये. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलाय. टिपलाय झेल. संपलाय सुयोगचा देखील खेळ. फलंदाज यावेळेस सुयोग होतोय बाद. धक्का क्रमांक लागलाय हा 3रा. सरळ आंबे संघाला सध्या तरी चांगली बॅटिंग केलेली होती, परंतु आता सुयोगला देखील बाद व्हावं लागलाय. फुल टॉस होता, परभणी होती, तोफा होता, परंतु तिथे आपण पाहत आहोत मिस टायमिंग राहिला हा फटका आणि तिथे आपण चांगला झेल पकडत असताना क्षेत्ररक्षकाला पाहिलाय. महत्वाचा गडी टिपला गेलाय. आता इथून धावसंख्या रोखण्यामध्ये समर्थ होतील का पाहूयात. चला, आणि जी बॅटिंग करणारी टीम आहे त्यांना देखील 2 धावसंख्येचा पेनल्टी आहे हे लक्षात घ्या, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आहे आणि आता थोडस डिफरंट जर्सी आपल्याला पाहायला भेटली बॅट्समनची आणि त्याचमुळे 2 धावसंख्येचा पेनल्टी सरळ आंबे संघाला देखील आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील. मिस टायमिंग. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक धावलेत. चांगलं बॅलन्स आहे आणि चांगला झेल देखील पकडला गेलाय. लगातार आपण पाहत आहोत लगातारचा आता यावेळेस 2 चेंडूवर 2 विकेट मिळालेत. फलंदाज यावेळेस देखील गेल्या पावलानं माघारी. सागर 0वरती बाद. प्रशांत हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल.
पाहूयात उर्वरित 3 चेंडूवरती धावा काढणं गरजेचे आहेत, कारण जिथे आपण 3 ओव्हरमध्ये 27 पाहिलेल्या होत्या, आता मात्र धावा झालेल्या आहेत 29. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर लगातारचे 2 विकेट. आता 3 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 धावा येणं गरजेचे आहेत आणि तो प्रयत्न आता इथे प्रशांतला करावा लागेल. पाहूयात यशस्वी होतील का फलंदाज, परंतु चांगलं कमबॅक सध्या तरी प्रथमेश या गोलंदाजानं करून दाखवलं आहे. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने चेंडू सोडला आणि त्याचमुळे आता धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. ओव्हर थ्रो होता राहिलाय, बॅकअप चांगलं धीरजकडनं आणि त्याचमुळे आता सिंगल मिळते. पंचांचा सिग्नल बाई असं दाखवला जातोय आणि त्याचमुळे सिंगल आले. चला, आता जो निर्णय पंचांकडनं आलेला होता तो इथे मात्र आपण पाहत आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पाहणी आमच्या टेक्निकल रूम मध्ये होईल. चला पाहूयात हा चेंडू कशा पद्धतीने राहिलेला आहे. यस, तर बॉलची पाहणी होते. आता एक्झॅक्ट पिचिंग कुठे आहे, लेंथ अँड लाईन कोणती आहे आणि त्यानंतर चेंडू कसा पडल्यानंतर कसा गेलाय याची सगळी पाहणी आता मात्र या टेक्निकल रूम मध्ये होत्या. पाहूयात हा चेंडू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायरचा इशारा, जो चॅलेंज केलेला होता पंचांना, परंतु पंच तटस्थ आहेत आणि इथे यशस्वीरित्या डिसिजन. चला, रिव्ह्यू संपलेला आहे. सरळ अंबे सिंगाचा यावेळेस आता व्हाईट बॉल आहे. यस, आता आपण पाहत आहोत यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता पाहूयात हा देखील निर्णय रिव्ह्यू घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं गेल्या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलेला होता, त्यांचा लॉस झाला आणि आता पाहूयात यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू सक्सेस होतो का. पिचिंग पाहिली जाईल, लेंथ पाहिली जाईल, लाईन पाहिली जाईल. यस, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. काय पंच काम करतात, अतिशय चांगले डिसिजन जे पंचांच्या अगदी विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर रिव्ह्यू घेतले गेलेले आहेत. दोन्ही संघाचे लॉस झालेले आहेत. 31 धावा. पाकपटवरती जाऊन कट करायचं होतं आणि यावेळेस आता रिव्ह्यू मिळणार नाहीत. आता पंचांचाच डिसिजन शेवटचं मानलं जाईल. चला, रिव्ह्यू संपलेला आहे तुमचा. आता पंचांचे जे डिसिजन देतील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कारण दोन्ही टीमचे जे रिव्ह्यू दिलेले होते आपण TRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम दिलेली होती. एक संधी होती परंतु ते गमावले आणि आता त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुन्हा एकदा दूरवर चेंडू आणि त्या धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाही चेंडू, त्याचमुळे आता एक सिंगल कंप्लीट झालेले आहे. आता दुसऱ्या धावसंख्येचा देखील प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला मात्र फलंदाज बाद होईल. 1+ विकेट. टार्गेट सेट झालाय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकावरती 32 धावा आणि 33चा पाठलाग आता या सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे. शिवशक्ती तू ते बस सिंगाला. नडगाव विपक्षात टेंबरे हा दुसरा सामना आजच्या दिवसाचा असणार आहे आणि त्याचमुळे टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. नडगाव आणि टेंबरे सिंग आला असाल रिपोर्ट करा, टॉस लगेचच होईल. पहा, मॅचची समरी थोडस आपण लक्षात घेऊयात कशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ राहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत सरळ अंबे सिंगानं टॉस गमावून मात्र बॅटिंग करत होते आणि त्याचमुळे ही बॅटिंग आता पाहूयात कशा पद्धतीने राहिली आहे. सोनूनं अगदी आपण पाहायला गेलं तर 1 धावसंख्येचं योगदान दिलं. विजय 0वरती बाद झाला. सुयोगनं काय चांगली बॅटिंग केली होती. 17 धावसंख्येचं योगदान. आकाश नॉट आउट राहिलाय. 9 चेंडू खेळला, 9 धावा त्याने काढल्यात आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत सागर 0वरती बाद. प्रशांतच्या खात्यामध्ये 1 सिंगल. ही बॅटिंग आपण पाहिली सरळ अंबे सिंगाची आणि त्यानंतर ही बॉलिंग अनालिसिस आपल्याला पाहायला भेटते. विवेकचं पहिलं षटक ड्रीम स्टार्ट होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 2 विकेट. धीरजनं 13 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या खात्यामध्ये विकेट नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये मनीष आला.
मनीषनं इथे मात्र 12 धावा खर्च केल्या, त्याच्या खात्यामध्ये विकेट नव्हती. आणि चौथ्या ओव्हरमध्ये प्रथमेशनं कमालीची गोलंदाजी केली, 2 विकेट घेतले आणि 5च धावा फक्त त्यानं खर्च केल्यात. आणि त्याचमुळे आता हे टार्गेट सेट झालंय. धाव फलकावरती धावा आहेत 32-33चा पाठलाग या सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे. शिवशक्ती तू ते ब संघाला. चला बॅट्समन पाठवा, क्षेत्ररक्षण फील्ड सजवायचे आहे लगेचच. येस, तर यावेळेस आपण पाहत आहोत बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 धडाडीचे फलंदाज. अगदी मात्र मनामध्ये टार्गेट जे सेट केलेलं आहे त्याची सरासरी थोडंसं मेंटेन करावी लागेल या 2 फलंदाजांना. तर 2 धडाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. सचिन आणि त्याच्या सोबतीला हर्षल हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. शिवशक्ती तू ते ब संघाचे हे 2 धडाडीचे बॅटर. आणि दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर देण्यासाठी गोलंदाज आलेला आहे सोनू. अगदी पहिलं षटक सगळ्यात महत्वाचं मानलं जाईल या मॅच मध्ये. या मॅच मध्ये जास्तीत जास्त जर धावा झाल्या तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचं पार्ट जड राहील, परंतु कमीत कमी धावा जर खर्च झाल्या तर मोठी फाईट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटणार आहे. कारण समीकरण आहे या मॅचचं 24 बॉल 33 ची गरज. चला दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. आता इथून सेकंड इनिंगला सुरुवात होते. पंचांचा सिग्नल देखील आलेला आहे. मॅच ऑन गेम ऑन. पहिला चेंडू, पहिलाच बॉल ऑन साइडला अगदी वळवला गेलाय. जिथे क्षेत्ररक्षक ठेवला या फटक्यासाठी. फटका फसला होता, झटका लागणार होता बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तो झटका आता उलट दिशेने फिरलाय. म्हणजेच काय, सरळ आंबे संघाकडे हा चान्स आलेला होता, ही संधी आलेली होती, त्याचं सोनं होऊ शकलं नाही. साधा सोपा डॉली झेल, डॉली कॅच इथे मात्र ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवरती पहिली संधी गमावली गेली. हा पहा, साधा सोपा झेल मिड विकेटला सोडलाय आणि त्याचमुळे सहजरित्या 2 धावा मिळाल्यात. यापेक्षा चांगली सुरुवात मिळालीच नसती गोलंदाजाकडनं, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि झेल ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, अगदी सुटकेचा निश्वास पहिल्याच फटक्यावरती मात्र फलंदाजाने सोडलेला आहे. जीवदान मिळालंय. इनसाइड आउट खेळायचं होतं. लेंथ अँड लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल. यस, व्हाईट बॉल. अगदी आपण पाहत आहोत दशरथजी खुपसे सर आणि फिरोज शेख सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि भरपूर चांगलं डिसिजन आपण पहिल्याच मॅच मध्ये त्यांच्याकडनं पाहिलंय. बागफुटवरती जाऊन कट करायचं होतं. अजून एक संधी गमावली गेलेली आहे. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत. झेल मात्र सोडला गेला आणि परिणाम स्वरूपी पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्यात. आता करेल तर करेल गोलंदाज काय, हा प्रश्न गोलंदाजाला जरूर पडला असेल. कारण जेव्हा जेव्हा झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा गोलंदाज प्रश्न चिन्हामध्ये असतो. आता सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टोटल धावा पोहोचल्यात. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा बॉल वाईट, त्यानंतर या 2, अशा टोटल 5 धावा. पॉइंटला झेल सोडलाय, जिथे आपण ही पोझिशन सगळ्यात महत्वाची क्रिकेटमध्ये. सगळ्यात ताकदीचा क्षेत्ररक्षक तुम्हाला तिथे ठेवावा लागतो. यावेळेस सुयोग नाही चुकी करणार.
लॉंग ऑन मध्ये चांगला झेल, काऊ कॉर्नर मध्ये तो होता. लॉंग ऑनला चांगला चेस केला आणि चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का दिला. आता सचिन हा फलंदाज होतोय बाद. पहिला विकेटचं पतन. जे सोपे झेल होते ते सोडलेत आणि हा जो कठीण झेल होता तो आता सुयोगनं मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केलाय. चांगलं चेस केलं. चांगले इथून आपण पाहायला गेलं तर नजर होती या चेंडूवरती आणि चांगला झेल पकडला आणि पहिला महत्वाचा खेळाडू सचिन हा फलंदाज यावेळेस झाला बाद. तो बॅट्समन इथे आपल्याला पाहायला भेटेल योगेश. हव्या तशा धावा सचिन कडनं येणं गरजेच्या होत्या टीम साठी, परंतु तो यावेळेस फसला. अगदी गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं. जिथे गॅप मध्ये चेंडू ढकलायचा होता तिथे झालं नाही आणि त्याचमुळे पहिल्या विकेटचं पतन झालंय. 21 बॉल 28 ची गरज आहे. 21 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा सोनू. यावेळेस ऑन साइडला वळवला गेला हा चेंडू. अगदी 30 सर्कल मधनं चेंडू मात्र डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू उचलून फेकी केलाय. बॅकअप चांगला आहे आणि त्याचमुळे एक सिंगल फक्त मिळते. पहा प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं, जर बॅकअप नसलं तर तुम्हाला तुमच्या टीमला बॅकअप करावं लागतं आणि त्याचमुळे हा बॅकअप सध्या तरी चांगला राहिलाय सरळ आंबे संघाचा. आलेली सिंगलच्या मदतीने आता टोटल धावा झालेल्या आहेत 6. टार्गेट आहे 33. 6 धावा धाव फलकावरती आहेत. चांगलं चेसिंग चालू आहे ती म्हणजेच शिवशक्ती तू ते बस संघाची. हा चेंडू सबमरीन. इथे सबमरीन चेंडू राहिलाय. अगदी विकेटच्या खालोखाल हा चेंडू राहिलाय. इथे मात्र प्रत्युत्तरच देता आलं नाही फलंदाजाला. हर्षल हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. बॅट मधनं धावा येणं गरजेचे आहेत. अकाउंट प्रथमतः ओपन करावं लागेल या मॅच मध्ये आणि पाहूयात कशा पद्धतीने अकाउंट ओपन करेल हा हर्षल हा फलंदाज. ऑन साइडला ब्लॅक क्लिपला खाली ठेवलं आणि इथे सॉफ्ट हँड नंबर का सजायचा होता. त्याच फटक्यावरती झटका लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. OUT बॅट्समन हर्षल यावेळेस रनआउट. अगदी बॅकटिपला खाली ठेवून हा फटका सजवला होता. तिथे वाटत होते की सिंगल येऊ शकते, परंतु फिल्डिंग चांगली झाली. थ्रो चांगला झाला. थ्रो ॲक्युरेट होता आणि त्याचमुळे हर्षल हा फलंदाज 0 वरती होतोय बाद. सहा वरती आता यावेळेस 2 धक्के दिलेले गेलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जिथे पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग पाहिली होती तिथे देखील आपण सरळ आंबे संघाचे 2 फलंदाज बाद होताना पाहिले पहिल्या ओव्हर मध्ये. तशी सिच्युएशन या मॅच मध्ये आहे, परंतु धावा झालेल्या आहेत 6. आता समीकरण आहे 18 बॉल 27 ची गरज. 18 चेंडू 27. पाहूयात आता फील्ड रिस्ट्रिक्शन जे होतं, जी फील्ड आता आहे ती आता मात्र विखुरली जाईल आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला होईल. पाहूयात कसा फायदा घेतला जाणार, परंतु फलंदाजांवरती आता जबाबदारी वाढली आहे. 18 बॉल 27 म्हणजे तुम्हाला 9च्या सरासरीने अजून धावा काढायच्या आहेत. पाच फिल्डर आता मात्र डीप मध्ये आपल्याला पाहायला भेटते. थोडंसं फील्ड पोझिशन विचारात घेऊयात. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला एक ठेवला गेलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर हे डीप मध्ये आहेत 5 क्षेत्ररक्षक. उर्वरित आपण शॉर्ट पॉइंट, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑफ मिड ऑनला आहेत. हे फील्ड होती आणि यावेळेस काय चेंडू राहिलाय. ड्रीम बॉल गोलंदाजाकडनं पाहायला भेटलाय. परफेक्ट यॉर्कर आणि त्याचा वापर चांगला झालाय. परफेक्ट मिडल स्ट्रीक यावेळेस उद्ध्वस्त झाली. फर्निचर डिस्ट्रॉय आणि बॅट्समन अजून एक बाद झालाय. आता धोक्यामध्ये सिंग चाललाय. शिवशक्ती तू ते बसिंग. तिसऱ्या विकेटचं पतन. गेल्या पाहुल्यानं माघारलाय फलंदाज. यावेळेस मनीष हा फलंदाज 0 वरती बाद. 2 फलंदाज 0 वरती बाद झालेत आणि त्याचमुळे थोडस आता संकट आहे शिवशक्ती तू ते बसिंगावरती. परंतु या संकटामधनं पाहूयात कोणता फलंदाज काढेल, कारण आता समीकरण देखील चेंजेस होत आहे. आकडेमोडीत थोडेसे चेंजेस पाहायला भेटेल. आता 17 चेंडू आहेत आणि 17 मध्ये 27 हव्या आहेत. 17 चेंडू 27 तितकंच याच आपण वाहत आहोत. या वातावरणामध्ये या धावा काढणं कठीण असणार आहेत फलंदाजांसाठी. पाहूयात कशा पद्धतीने काढल्या जाणार. सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल आणि हेच डगआउट मधनं देखील
सातत्यानं सांगितलं जाते फलंदाजांना मिस टायमिंग, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. यावेळेस देखील खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला आहे. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू आपण पाहिला, लॉंग ऑफ मध्ये होता परंतु त्यानंतर हुलकावणी देऊन हा चेंडू सरळ रेषेमध्ये आला आणि जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा होता त्यानं चेंडू वेकी केलाय. आलेल्या या चेंडूवरती 2 धावा. हेच कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवावं लागेल. सिंगल डबल ने देखील गेम बनू शकते, सामना विजय होऊ शकतो. त्याच प्रयत्नानं फलंदाजी करावी लागणार आहे. आलेल्या या 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने आता टोटल धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती 8. मिस टायमिंग, यावेळेस देखील हो संधी मिळाली आहे फलंदाजाला. कदाचित तिथे काही घडू शकलं असतं, झेल सुद्धा होऊ शकला असता किंवा चौकार देखील येऊ शकला असता. कारण आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि हा चेंडू येत होता लॉंग ऑनला. परंतु विजयचा तारा या भरपूर काही मॅटर करतायत या मैदानामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये एक सिक्सर वाचवला सुयोगचा, यावेळेस देखील मोठा फटका येता येता राहिलाय आणि धाव आलेली आहे या चेंडूवरती सिंगल. धावा झाला टोटल 9. 15 चेंडू 24 हे समीकरण आता या मॅचचं आहे. 15 चेंडू मध्ये 24 धावा. चांगला लेग कटरचा वापर झालाय. अगदी आपण पाहायला गेले तर फिंगर रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर बाहेर चेंडू चाललाय आणि चांगला लेग कटरचा वापर झालाय. गोलंदाजाकडनं पहा भरपूर वळण घेतलाय, भोवऱ्यासारखा गोल फिरलाय हा चेंडू, अगदी वळण घेतलाय. आणि इथे आपण पाहत आहोत चांगला चेंडू मात्र गोलंदाजाकडनं पाहायला भेटलाय. विजय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गती कमी होतील. अतिशय चांगले चेंडू टाकले जात आहेत. लेंथ अँड लाईन वरती चेंडू पडतायत, थोडेसे बाहेर चेंडू काढले जात आहेत आणि त्याचाच फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या पूर्ण टीमला होतोय. आता संकट आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण समीकरण आता राहिलंय 13 चेंडू मध्ये आता 24. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय या मॅच मध्ये. पाकफुटवरती जाऊन कट केलंय, एक्स्ट्रा कव्हरला नो चान्स. चेंडू तेज फरार, फुल फरार. धावा मिळतील 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. या एका चौकारानं पूर्ण डगआउट खुश करून टाकले फलंदाजानं. काय फटका होता, लाजवाब फटका. कारण लाईन पाहायला गेलं तर थोडीशी अवे फ्रॉम दी बॉडी होती, बॅकफुटवरती गेला, वेट ट्रान्सफर केलं आणि काय फटका होता. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून हा चेंडू झालाय. जुना बॉल. सन्माननीय आदरणीय रवींद्रजी गायकर साहेब, आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत रवींद्रजी गायकर साहेब. आणि त्याच पद्धतीनं सन्माननीय कैलासजी घाबट साहेब, आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अनंतजी पांढरे साहेब, आपणास देखील विनंती करतोय व्यासपीठावरती आपण देखील यायचं आहे. आपलंच व्यासपीठ, आपली स्पर्धा, आपण या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. धावा झालेल्या आहेत टोटल या 2 ओव्हर मध्ये 13 आल्यात आणि आता काढायच्या आहेत 12 बॉल मध्ये 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. रिक्वायर रन रेट थोडासा विचारात घेऊया. 10.00च्या सरासरीनं इथून धावा काढाव्या लागणार आहेत. आता 12 चेंडू 20 हे समीकरण या मॅचचं आपल्याला पाहायला भेटतंय. वंदन हा गोलंदाज आपल्याला 3ऱ्या ओव्हर मध्ये पाहायला भेटेल. परंतु दोन्ही गोलंदाजाचं मी कौतुक करेल, कारण 12 चेंडू टाकले गेले त्यांनी फक्त 13 धावा खर्च झाला. त्यांनी त्याच्यामध्ये 3 महत्वाचे विकेट शिवशक्ती तू ते बस संघाचे बाद झालेले आहेत. वंदन पाहूयात. फील्ड थोडस सजवली जाते. स्ट्रायकर रेन कडे फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. भावेश यावेळेस स्ट्रायकर रेन कडे लाऊड अपील. हाऊस दॅट हा प्रश्न पंचांना विचारत होते यष्टीरक्षक, परंतु थोडासा इथून बॅट अँड बॉल मध्ये संपर्कच नव्हता आणि त्याचमुळे हा पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. जितके तुम्ही डॉट बॉल खेळाल, जितके निर्धाव चेंडू टाकले जातील, तितका दबाव प्रेशर इथे बनवला जाणार आहे. सायकोलॉजिकल प्रेशर इथे वाढवण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाकडनं होतोय. टायमिंग, हो इथे झेल पहा, काय लाजवाब राहिलाय. अगदी हा झेल पकडला नाही तर चिपकला गेला हाताला आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. भावेश यावेळेस होतोय डगा उठला, फलंदाज बाद. झेल पहा आता कशा पद्धतीने राहिलाय आणि हा पहा, हा पकडला गेलेला नाही तर हा चिपकला गेला, असा झेल आहे हा.
भरपूर चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद झालाय. चौथा फलंदाज बाद धीरज इनाट नंबर 6 मिडल ऑर्डर मध्ये आलाय. पाहूया जबाबदारी वाढली आहे कारण आता समीकरण बदललं गेलंय. 10 बॉल आता राहिलेत आणि 20 धावा काढायच्या आहेत. 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग झाली तर धावा चेस होऊ शकतात. प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा येणं गरजेचे आहेत. यावेळेस आपण पाहत आहोत शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवला होता. पंचांचा सिग्नल. यावेळेस बॅटची कडा आणि घोषांकित एरियामध्ये निर्धारित क्षेत्र डिक्लेअर झोन ज्याला आपण म्हणतो तिकडे चेंडू गेलाय आणि त्याचमुळे एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावा झाल्या टोटल 14. 9 चेंडू मध्ये आता 19. 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज. आणि तुर्तास आपण पाहत आहोत जयेश विदे सरांचं देखील आजच्या दिवसामध्ये शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. पूर्णपणे चेंडूला सोडून दिलाय. आउटसाइड दिले. एक्स्ट्रा आहे हा चेंडू. पंच आता वळतील. दोन्ही हात समांतर. धावाली अवांतर. अवांतरच्या धावा आल्या की बोनस. हा बोनस मानला जातो क्रिकेटमध्ये आणि हा बोनस सध्या तरी मिळालाय शिवशक्ती तुते ब संघाच्या अकाउंट मध्ये. टोटल धावा झालेल्या आहेत आता 15. समीकरण आहे 9 चेंडू 18. 9 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज. पाकपुटवरती जाऊन कट करायचं होतं. ऑनसाइडला मात्र हा चेंडू वळवला गेलाय. अलॉंग द कार्पेट राहिलाय आणि स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज धावले होते या चेंडूवरती. फक्त सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही कारण 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू होता आणि त्यामुळे आलेली ही सिंगल. धावा झाला टोटल आता 16. उर्वरित समीकरण 8 चेंडू मध्ये आता 17 धावसंख्येची गरज. 8 चेंडू मध्ये 17 धावा. कठीण मॅच होत चालली आहे. कठीण चेसिंग होत चाललंय. हव्या त्याच्या धावा आलेल्याच नाहीत आणि त्याचमुळे यावेळेस हो काय फटका आहे. काय दमदार फटका. सीधी बॅट. नो बकवास. चेंडू सीमा पार. आउट ऑफ द पार्क. अगदी स्ट्रेट. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक नसतातच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉलर हेड. सर्वात सेफ फटका. पहा पदलालित्य दाखवलं आणि आता डगआउट. पुन्हा एकदा खुश केलं या फलंदाजानं. लाजवाब फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड आणि त्यानंतर हा ओव्हर द बॉलर हेड. सर्वात सेफ फटका. षटकाराला. धावा झाल्यात आता टोटल 22. 7 चेंडू 11ची गरज. पुन्हा मॅच ऑन झालेली आहे आता. फलंदाज धीरजच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. मिस टायमिंग. बॉल हवामध्ये आहे. प्रत्युत्तर चांगलं दिलं गेलंय. पाहूया झेल पकडला जाईल का सोडला गेलाय. आता हा झेल महागडा ठरू शकतोय सरळ आंबे संघासाठी. पहिलाच सामना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटतोय. हा पहा साधा सोपा झेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड झाला असता फलंदाज परंतु हा झेल सोडला आणि आता आलेली एक सिंगलच्या मदतीने टोटल धावा झाल्यात आता 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या 23. समीकरण आहे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. नडगाव विपक्षात टेंबरे. हा सामना दुसरा खेळवला जाणार आहे त्याचमुळे टॉस साठी थोडस लवकर या. टेंबरे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नडगाव संघ आपला कॅप्टन थोडस लवकर पाठवा कारण इथे मॅच देखील संपत चालली आहे. फक्त 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 6 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज. षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. रवींद्रजी गायकर साहेब यांच्याकडनं एका सिक्सर साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. पाहूयात जर षटकार आला तर सामना देखील जिंकू शकतायत आणि पैसे देखील मिळू शकतायत. पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल. चौथ्या ओव्हरचा खेळ चालू होतोय. सागर हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा भावेश. चेंडू सोडून दिला गेलाय. यावेळेस मात्र पंच वळतील. अगदी दोन्ही हात समांतर. फिरोज शेख सरांचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची अजून एक बोनसच्या रूपानं ही धाव मात्र गोलंदाज सागरनं खर्च केलेली आहे. आता 6 बॉल 9 हे समीकरण या मॅचचं राहिलंय. 6 चेंडू 9 धावा. चांगला सामना रंगलाय. पहिलीच मॅच आपण पाहत आहोत आणि पहिल्याच मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र मस्तकाला दस्तक. चेंडू सीमा पार चाललाय. यावेळेस 4 धावा मिळत आहेत. 1 बाउन्स ओव्हर द रो. हा झेल पकडणं गरजेचा होता. हलके मत लो भाई असं सांगतोय फलंदाज कारण क्षेत्ररक्षक अगदी बॉन्डी लाईनच्या अगदी आतमध्ये भरपूर आतमध्ये होता आणि त्याचमुळे हा पहा चेंडू जवळ आपण पाहायला गेलं तर 10 फूट आतमध्ये होता क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा झालाय. टोटल धावा झालेल्या आहेत 28. आता पाहिजे 5 बॉल 5 चेंडू 5. चला बॉलची मागणी होते पंचांकडनं. 5 चेंडू 5
काय सामना रंगलाय, भरपूर लाजबाब कामगिरी. जर सामना टाय झाला, इक्वल झाला तर सुपर ओव्हर, हे लक्षात घ्या, म्हणजे मॅचला मजा येईल. एक डॉट बॉल दबाव प्रेशर वाढवेल. पाहूया सुपर ओव्हर कडे वळते का मॅच. ओहो, झेल सोडलाय, झेल सोडलाय. हा झेल महत्वाचा होता. सगळ्यात महत्वाचा कॅच यावेळेस सोडलाय, कारण भावेश सारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. सॉरी, धीरज. आणि इथे आलेली सिंगलच्या मदतीने आता धावा झाल्यात टोटल 29 आणि उर्वरित 4 बॉल 4 धाव संख्येची गरज. हवा तसाच सामना रंगलाय आणि पहिलाच हा सामना आहे आजच्या दिवसाचा. सरळ आंबे विपक्षात, शिवशक्ती तू ते ब संघ. सध्या तरी पारड जड आहे तू ते ब संघाचं, कारण बॉल टू बॉल इक्वेशन आहे. 4 बॉल 4 ची गरज. स्ट्रायकर एंडकडे आता फलंदाज योगेश, वन डाऊनचा बॅट्समन. पाचीकडा अजून एक झेल सोडलाय. आता पूर्ण बिल फाटेल यष्टी रक्षकावरती, कारण 2-2 झेल सोडलेत. गेला झेल देखील महत्वाचा आणि ही देखील झेल महत्वाची होती आणि धावा देखील खर्च होतात. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 धाव संख्येची गरज. यावेळेस मी म्हणेन गोलंदाजी तर भरपूर चांगले होते, कारण जो चौकार गेला तो देखील झेल होता. त्यानंतर या 2-2 ज्या सिंगल गेल्यात, या ज्या 2 सिंगल होत्या लगातारच्या, त्या देखील झेल होत्या. म्हणजे गोलंदाजांना आपलं कार्य यशस्वीरित्या केलं होतं, परंतु साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकांची. राहिलेत आता 3 बॉल आणि आता 3 चेंडू मध्ये 3 धाव संख्येची गरज. मॅच संपलेला नाही, दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. निर्धाव चेंडू आता टाकावे लागतील गोलंदाजाला, कारण क्षेत्ररक्षक झेल पकडत नाहीत. मग आता ऑप्शन राहिलाय गोलंदाजाकडे, एकतर बोल्ट घ्या किंवा निर्धाव चेंडू टाका. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय विजयी चौकार. अभिनंदन शिवशक्ती तू ते बसंग. तसे साडलक सरळ आंबे सिंग. क्षेत्ररक्षण आज खराब राहिलं सरळ आंबे सिंगाच आणि त्याचमुळे हा सामना गमावा लागलाय. अभिनंदन शिवशक्ती बसिंग. आणि धीरज साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. रवींद्रजी गायकर साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचे कॅश प्राइज. धीरज, रवींद्रजी गायकर साहेब यांच्याकडनं आपण हे कॅश प्राइज वितरित करणार आहोत आणि त्यांच्याचकडनं मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे ती देखील आपण. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्कोरर या मॅचचा हिरो धीरज. धीरज ठरला या मॅचचा हिरो. चला आपण थोडंसं चर्चा करूयात, कारण टीम ऑलरेडी थोडंसं लेट झाल्यात आणि त्याचमुळे यस. तर ही मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे, अगदी बॅटच्या आकाराची ही ट्रॉफी, आणि इथे आता ही ट्रॉफी वितरित केली जाते धीरजला.